जे सांगितलं आम्ही जी मागणी केलेली आहे नार्को टेस्ट करा आरोपीची, ते म्हणजे आम्हाला 2 महिन्याचा वेळ लागेल, हे लागेल, म्हणजे प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा प्रकार आहे हा, आणि हा इतका गंभीर प्रकार आहे आणि त्यामुळे याला फर्स्ट प्रायोरिटी देऊन ताबडतोब त्याची नार्को टेस्ट करा. याच्या मागं हात कोणाचा आहे, डोकं कोणाचं आहे, हे सगळं तपासा. याच्यासाठीच आम्ही जी न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहोत. पोलीस प्रशासनावर कुठंतरी प्रेशर येत आहे असं आम्हाला वाटतं. बाबा बौद्ध वस्ती मागं जे सांगितलं आम्ही जी मागणी केलेली आहे नार्को टेस्ट करा आरोपीची, ते म्हणजे आम्हाला 2 महिन्याचा वेळ लागेल, हे लागेल, म्हणजे प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा प्रकार आहे हा, आणि हा इतका गंभीर प्रकार आहे आणि त्यामुळे याला फर्स्ट प्रायोरिटी देऊन ताबडतोब त्याची नार्को टेस्ट करा. याच्या मागं हात कोणाचा आहे, डोकं कोणाचं आहे, हे सगळं तपासा. याच्यासाठीच आम्ही जी न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहोत. पोलीस प्रशासनावर कुठंतरी प्रेशर येत आहे असं आम्हाला वाटतं. बाबा बौद्ध वस्ती मागं जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे काही हल्ला, पोलिसांनी लाठी हल्ला तर आणखी वेगळं, पण जिल्हाधिकारी महोदयांनी मला स्वतःला वाटतं की अत्यंत संयमानी भूमिका मात्र याच्यामध्ये, आणि त्या काळे विचारावर माझा काही आरोप नाही, पण त्याच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत त्यांनी त्यांना अंधारात ठेवलं आणि असं वाटलं की नाही की परभणी शहर आहे, अनेक वर्षाचा इथे इतिहास आहे आणि या शहरामध्ये त्यांनी हलकं घेतलं, राज्याने हलकं घेतलं. आणि मला असं वाटतं की राज्य प्रशासनाला परभणीकडे आणि आता जे राज्यकर्ते त्यांच्या विचाराचे परभणी शहरातून लोक पण आले नाहीत किंवा त्यांच्यासोबत ते फुटून जरी काय म्हणलं तरी आपण नागरिक म्हणून सुजाण, आपण पत्रकार म्हणून, आपण मला सगळ्या समाजाला, मग आम्ही ना मुसलमानांच्या विरोधात आहेत ना आम्ही हिंदू समाज पूर्ण म्हणून नाही, मी हिंदू समाजावर आरोप केलेलाच नाही, करणार पण नाही. काही शक्ती असू शकतात त्याच्या पाठीमागे, कारण एवढं सगळं एक माणूस तिथे दिवसा ढवळ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे आमची माणसं सुद्धा दिवसा ढवळ्या असं काही, म्हणजे कोणीच माणूस नाही, दिवसा ढवळ्या एखादा माणूस असं कृत्य करतो त्याच्या पाठीशी कोणी असलं पाहिजे. आणि दुसरं एक आहे की ज्या मुलांनी मफलर बांधून काठ्या घेऊन तोडफोड केलेल्या आहेत ते स्वतःच्या बुद्धीने केलेलं नाही, असं कोणीच कृत्य करत नाही. विजय वाकुडेने, बिबराव हत्यांबेरीने जर सांगितलं जा तुम्ही काय करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, अशाच वेळी करतात. याचा अर्थ या मुलांना कोणीतरी भडकावून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की 10 तारखेला रात्री हा कट झालेला आहे की 10 तारखेला, कारण मोंढा पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक झाली आणि उद्या शांततेने निदर्शने करू असं पोलीस प्रशासनाने परवानगी सुद्धा दिली. असं असताना काहीतरी तिथून शिजून हे उद्या आंदोलन बदनाम करण्याचं, आणि तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपली परभणी आधी सेन्सिटिव्ह आहे. परभणीत एखादी घटना झाली की त्याचे परिणाम राज्यभर होतात आणि मग परभणीपासून त्याचे काहीतरी करावा असा मनसुबा होता. आणि कालही मी सांगितलं, आजही सांगतो की परभणी जिल्ह्यात बऱ्यापैकी 3 एमचं कॉम्बिनेशन झालेलं आहे, मराठा, मुस्लिम, जय भीम, आणि त्याच्यामध्ये 400 पारचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. हे अनेक घटना असू शकतात, पण याच्यात पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि आमच्या आंबेडकरी समाजासोबत आपल्या पत्रकार बांधवाने राहून, म्हणजे आमचा जे चळवळीने अशा पद्धतीने कधीच उग्र स्वरूप, अशा काठ्या तुम्ही सगळेजण पाहता, अशा काठ्या घेऊन टोप्या घालून कधी कोणी आंदोलन केलं, बाबांनी एवढे आंदोलन केले, रस्त्यावर काही पाडाफोड केली, अशा पद्धतीने केलं नाही. तर हे आमच्या आंदोलनाला जे बदनाम केलं जातं त्याला तुम्ही आमच्या सोबत राहून, प्रशासनासोबत राहून ज्यांनी कोणी कृत्य केले त्याचं ते खरं रूप पुढे आणावं, या विनंतीसाठी आम्ही पत्रकार परिषद केली. हिंदू समाज पूर्ण म्हणून नाही, मी हिंदू समाजावर आरोप केलेलाच नाही, करणार पण नाही. काही शक्ती असू शकतात त्याच्या पाठीमागे, कारण एवढं सगळं एक माणूस तिथे दिवसा ढवळ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे आमची माणसं सुद्धा दिवसा ढवळ्या असं काही, म्हणजे कोणीच माणूस नाही, दिवसा ढवळ्या एखादा माणूस असं कृत्य करतो त्याच्या पाठीशी कोणी असलं पाहिजे. आणि दुसरं एक आहे की ज्या मुलांनी मफलर बांधून काठ्या घेऊन तोडफोड केलेल्या आहेत ते स्वतःच्या बुद्धीने केलेलं नाही, असं कोणीच कृत्य करत नाही. विजय वाकुडेने, बिबराव हत्यांबेरीने जर सांगितलं जा तुम्ही काय करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, अशाच वेळी करतात. याचा अर्थ या मुलांना कोणीतरी भडकावून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की 10 तारखेला रात्री हा कट झालेला आहे की 10 तारखेला,
कारण मोंढा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक झाली आणि उद्या शांततेनं निदर्शन करू असं पोलीस प्रशासनाने परवानगी सुद्धा दिली. असं असताना काहीतरी तिथून शिजून हे उद्या आंदोलन बदनाम करण्याचं, आणि तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपली परभणी आधी सेन्सिटिव्ह आहे. परभणीत एखादी घटना झाली की त्याचे परिणाम राज्यभर होतात आणि मग परभणीपासून त्याचे काहीतरी करावा असा मनसुबा होता. आणि कालही मी सांगितलं, आजही सांगतो की परभणी जिल्ह्यात बऱ्यापैकी 3 एमचं कॉम्बिनेशन झालेलं आहे, मराठा मुस्लिम जय भीम, आणि त्याच्यामध्ये 400 पारचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. हे अनेक घटना असू शकतात, पण याच्यात पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि आमच्या आंबेडकरी समाजासोबत आपल्या पत्रकार बांधवाने राहून, म्हणजे आमचा जे चळवळीने अशा पद्धतीने कधीच उग्र स्वरूप अशा काठ्या तुम्ही सगळेजण पाहता, अशा काठ्या घेऊन टोप्या घालून कधी कोणी आंदोलन केलं, बाबांनी एवढे आंदोलन केले, रस्त्यावर काय पाडापोड केली, अशा पद्धतीने केलं नाही तर हे आमच्या आंदोलनाला जे बदनाम केलं जातं त्याला तुम्ही आमच्या सोबत राहून, प्रशासनासोबत राहून ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्याचं ते खरं रूप पुढे आणावं या विनंतीसाठी आम्ही पत्रकार परिषद केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.